6वी इतिहास पाठ क्रमांक 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह 5.2 बौद्ध धर्म। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठातील 5.2 बौद्ध धर्म या धर्माची माहिती मिळवणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण वर्धमान महावीर प्रवर्तक असलेल्या जैन धर्मातील शिकवणीचा अभ्यास केलेला आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धर्माचा अभ्यास करणार आहोत। पहा, बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला। गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते। पहा, वैदिक काळामध्ये वेगवेगळ्या विचार प्रवाहांमुळे वेगवेगळ्या प्रवर्तकांनी विविध धर्मशाखा स्थापन केल्या। त्यानुसारच गौतम बुद्धांना वैदिक विचारसरणीमध्ये असलेला विषमतेच्या आधारावर असलेली सामाजिक रचना, चातुर्वर्ण पद्धती अमान्य होती आणि त्यामुळे समतेवर आधारलेला असा बौद्ध धर्म गौतम बुद्ध यांनी स्थापन केलेला आहे। आता आपण गौतम बुद्ध यांची माहिती पाहणार आहोत। गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला, तर मृत्यू इसवी सन पूर्व 483 मध्ये झाला। त्यांचं एकूण जीवनमान 80 वर्षांचं होतं। गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला। त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोदन आणि आईचे नाव होते मायादेवी। गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते। आपण हे जे चित्र पाहत आहात ते आहे गौतम बुद्ध यांचे। पिंपळाच्या झाडाखाली ते ज्ञान साधनेला बसले होते आणि त्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली। म्हणून गौतम बुद्ध यांच्या चित्रामध्ये तुम्हाला त्यांच्या पाठीमागे पिंपळाचे झाड दिसते। गौतम बुद्ध यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले। मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला। त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला। एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते। त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली। बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान, हे लक्षात ठेवा। बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान। त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात। तसेच या ठिकाणी आपण तो पिंपळ वृक्ष पाहू शकता, बोधी वृक्ष, की ज्या ठिकाणी गौतम बुद्ध ध्यानस्थ बसले होते। ध्यानस्थ बसणे याला सध्या इंग्रजी शब्द तुम्ही ऐकला असेल, मेडिटेशन। त्या ठिकाणी ते मेडिटेशन करत होते, ध्यान साधना करत होते आणि त्या ठिकाणी मानवी जीवनाचं संपूर्ण ज्ञान त्यांना झालं, म्हणून त्या वृक्षाला सुद्धा बोधी वृक्ष असे म्हणतात। त्या स्थानाला बोधगया असे म्हणतात। उरुवेला या ठिकाणी त्यांना हे ज्ञानप्राप्ती झाली, त्या ठिकाणाला बोधगया असे म्हणतात। त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ येथे दिले। या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यास धम्म असे म्हटले जाते। पहा बरं का, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिलं प्रवचन
वाराणसी शहराजवळ सारनाथ येथे दिले आणि त्यांनी त्या प्रवचनात जो उपदेश केला, लोकांना जे समजून सांगितलं, मानवी जीवनातील अनुभवांविषयी त्यांनी मिळवलेलं जे ज्ञान होतं ते ज्ञान लोकांना समजून सांगितलं, त्यास धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या घटनेला धम्मचक्कपवर्तन असे पाली भाषेत म्हटले जाते. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे, गौतम बुद्ध ज्यावेळेस या पृथ्वी तलावर अस्तित्वात होते त्यावेळेस लोकांची बोलीभाषा ही पाली होती आणि गौतम बुद्ध त्यांचं जे प्रवचन असायचं ते प्रवचन लोकांना करायचा उपदेश हा पाली भाषेमधून ते करायचे. संस्कृतमध्ये त्याला, संस्कृत ही सुद्धा एक भाषा आहे आणि संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये गौतम बुद्ध पायी फिरले. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार पुढील प्रमाणे आहे. आता हे सार म्हणजे काय, तर त्यांनी जे काही ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचं थोडक्यात केलेली मांडणी. मग आता ही मांडणी कशी केलेली आहे पहा, तर गौतम बुद्धांनी सार रूपाने आपल्याला ही माहिती सांगितलेली आहे लोकांना. पहिलं आहे आर्य सत्य. मानवी जीवनातील, मानवी जीवन म्हणजे कळतं ना, आपण जे जीवन जगतो, आता तुम्ही लहान आहात, 12-13 वर्ष वय आहे तुमचं, असं माणसांना साधारण 70, 80, 100 वर्षाचं आयुष्य भेटतं. मग त्या भेटलेल्या आयुष्यामध्ये तो माणूस म्हणून जगतो, त्याला म्हणायचं मानवी जीवन. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, 4 गोष्टी खऱ्या आहेत. माणूस जे जीवन जगतो त्या जीवनातील प्रत्येक व्यवहार तो जो काही करत असतो त्यांच्या मुळाशी 4 सत्य आहेत. त्यांना आर्य सत्य म्हटलेले आहे. पहिलं सत्य आहे पहा, दुःख. हे मान्यच करावं लागतं, म्हणून गौतम बुद्धांनी सुद्धा लोकांना ते सांगितलंय. पहिलं सत्य, मानवी जीवनात दुःख असते. दुसरं आहे दुःखाचे कारण. मग ते दुःख का होतं, तर त्या दुःखाला कारण असते. कुठलं तरी कारण असल्याशिवाय माणसाला दुःख होत नाही. तिसरं आहे दुःख निवारण. म्हणजे हे आर्य सत्य अत्यंत महत्वाचं आहे. जरी मानवी जीवनामध्ये दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे, तरी सुद्धा दुःख दूर करता येते. हे आर्य सत्य अत्यंत महत्वाचं गौतम बुद्धांनी आपल्याला दिलेलं आहे. आता प्रतिपद, चौथं आर्य सत्य आहे प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. आपल्याला सांगितलं तिसरं आर्य सत्य की दुःख दूर करता येते, म्हणजे दुःख नष्ट करता येते थोडक्यात. मग या दुःख नष्ट करायचं असेल, दुःखाचा अंत करायचा आहे, तर मग ते एका मार्गावर चालावं लागेल आपल्याला. आणि हा दुःखाचा अंत करण्याचा जो मार्ग आहे, हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. आता अष्टांगिक म्हणजे 8 अंग आहेत त्या मार्गाची. प्रतिपद म्हणजे मार्ग, आणि त्या मार्गावर आपल्याला जर चालायचं असेल तर अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. ती पण पुढे आपण पाठामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर गौतम बुद्धांनी पंचशील सांगितले. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले. आपण जे जीवन जगतो ते जीवन जगत असताना माणसांनी 5 नियमांचं पालन अवश्य करावं,
असं गौतम बुद्धांनी सांगितलं. त्या नियमांनाच पंचशील असे म्हणतात. पहा, विचार करा बरं का. आता ही पंचशील तुम्हाला जर पटली तर तुम्ही सुद्धा त्याचा स्वीकार करायचा आहे आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगायचं आहे. हे काही फक्त पुस्तकामध्ये दिलंय, अभ्यासाला दिलंय, आम्ही खूप पाठ करून आम्ही त्या प्रश्नांची उत्तर लिहू आणि मार्क्स मिळवू, एवढ्यापुरतं नाही. हे तुम्हाला शिकण्यासाठी दिलंय. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मक बदल व्हावा, तुम्हाला जगण्याची दिशा कळावी, म्हणून गौतम बुद्धाची ही पंचशील तुम्हाला आताच 6वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासाला दिलेली आहे. पहिलं पंचशील आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. प्राण्यांची हत्या केली जाते, बली दिला जातो. आषाढ महिन्यामध्ये पहा, म्हसोबा, त्यानंतर लक्ष्मी आई, अशा देवांना कित्येक बळी दिले जातात. मग हे बळी देणं किंवा इतर प्रकारे इतर वेळी सुद्धा प्राण्यांची हिंसा केली जाते, प्राण्यांना मारलं जातं. यामध्ये मनुष्य प्राणी सुद्धा आला बरं का. म्हणजे प्राण्यांना म्हणजे दुसरं हत्या करणे म्हणजे त्रास देणे, थोडक्यात दुखापत करणे. हेच आपण जैन धर्माच्या शिकवणुकीमध्ये पंचमहाव्रतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. मग तसं प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे हे पहिलं पंचशील आपण पाळलं पाहिजे. दुसरं आहे चोरी करण्यापासून दूर राहणे. चोरी करणे म्हणजे हे सुद्धा आपण पाहिलंय. चोरी करणे म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची वस्तू त्याच्या संमतीशिवाय आपण घेणे, त्याला म्हणायचं चोरी करणे. मग या गोष्टीपासून सुद्धा आपण दूर राहायचं, हे दुसरं पंचशील गौतम बुद्धांनी सांगितलं. तिसरं आहे अनैतिक आचरणापासून दूर राहणे. आता तुम्ही लहान आहात, अनैतिक या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. अनैतिक म्हणजे काय? अनैतिकच्या विरुद्ध नैतिक. मग नैतिक म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. नैतिक म्हणजे 4 लोकांना जे मान्य आहे, समाजामध्ये लोक कधीही त्या गोष्टीला नावं ठेवत नाहीत, सामाजिक दृष्ट्या ते योग्य आहे, त्याला म्हणायचं नैतिक. आणि अनैतिक म्हणजे काय? जे समाजाने नाकारलेलं आहे, समाजाने त्याला कधी त्याचा स्वीकार केलेला नाही, त्या गोष्टीला म्हणायचं अनैतिक. आणि आचरण म्हणजे वागणं. अनैतिक आचरण, अनैतिक वागणं यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. हे आहे तिसरं पंचशील. आता समाजाने कोणत्या गोष्टी मान्य केल्या आहेत, कोणत्या गोष्टी नाकारल्या आहेत हे तुम्हाला माहिती आहे. एखादा माणूस दारू पित असेल, मद्यपान सेवन करत असेल, तर त्याला लोक चांगलं म्हणतात का? आपल्या घरातल्या व्यक्ती त्या माणसाला चांगलं म्हणतात का? खऱ्या अर्थाने विचार करायचा तर नाही म्हणत. जगाने त्याला नाकारलेले. मग त्या गोष्टीपासून आपण लांब राहणे, कारण ती गोष्ट अनैतिक आहे, ती गोष्ट अनैतिक आहे. म्हणून त्या गोष्टीपासून आपण दूर राहणे हे गौतम बुद्धांनी तिसरं पंचशील सांगितलं. चौथं आहे पहा, असत्य बोलण्यापासून दूर राहणे. असत्य म्हणजे खोटे, सत्याच्या विरुद्ध असत्य. सत्य म्हणजे खरे आणि असत्य म्हणजे खोटे. मग खोटे बोलण्यापासून सुद्धा आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. 5वा आहे मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. आता मादक पदार्थ म्हणजे काय? तर मादक पदार्थ म्हणजे ज्या पदार्थांच्या सेवनाने किंवा जो पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला मद निर्माण होतो, आपल्यावर अंमल चढतो एखाद्या गोष्टीचा, नशा येते, आपण जे व्यावहारिक जीवन आहे त्यापासून काही काळ दूर जातो, त्या पदार्थांच्या. मग त्यामध्ये तंबाखू आलं, गुटखा खातात मुलं आता बरेचसे, तंबाखू, गुटखा, बियर, दारू पिणे, अल्कोहोलचे सेवन करणे, या गोष्टी आहेत मादक पदार्थांचं सेवन करणे. ड्रग्ज, गर्द, तर असे जे काही पदार्थ असतात, तंबाखूपासून ते मावा तयार करतात, तो मावा सुद्धा. तर हे जे पदार्थ आहेत हे सर्व मादक पदार्थांच्या यादीमध्ये येतात. मग ह्या पदार्थांचं सेवन आपण केलं नाही पाहिजे. त्याच्या सेवनापासून, ते पदार्थ खाण्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. अशी ही पंचशील तत्व गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी आपल्या धम्मचक्कपवतनामध्ये सांगितलेली आहेत. आणि आजही आपण ही पंचशील जर पाळली तर निश्चित आपलं जीवन सुकर आणि चांगल्या प्रकारे होणार आहे. पण आपण ते आचरणात आणलं पाहिजे, निवळ पाठ करून उपयोग नाही.
पुढचा आहे बौद्ध संघ. आपण जे पाहिलं की 3 गोष्टी, बुद्धाला शरण जाणे, संघाला शरण जाणे आणि धम्माला शरण जाणे, यामध्ये बौद्ध संघ याची माहिती आपण घेत आहोत. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. भिक्खू म्हणजे कोण? गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. इथे डिटेल्स दिले पहा की गृहस्थ जीवनाचा त्याग करून. आता गृहस्थ जीवन म्हणजे काय? तर तुमचे मम्मी पप्पा पहा, लग्न झालेलं असतं, दोघे एका कुटुंबामध्ये राहतात, त्यांना मुले होतात, त्या मुलांना ते लहानाचं मोठं करतात. मग हे जे काही आहे आणि त्या कुटुंबासाठी एकमेकांसाठी कार्य करत राहतात, पैसा मिळवतात, मग कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत त्या भागवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ते त्यांचं पूर्ण जीवन जगतात. त्याला म्हणायचं गृहस्थ जीवन. समाजामध्ये मिसळून राहतात, समाजाच्याही उपयोगी पडतात. तर हे झालं गृहस्थ जीवन. मग या गृहस्थ जीवनाचा त्याग करायचा, त्या गृहस्थ जीवनातून बाहेर पडायचं आणि संघात प्रवेश करायचा. आणि मग बुद्धांनी जो उपदेश केला त्याचा अनुनय करायचा, त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वागायचं. असे जे अनुयायी होते त्या अनुयायांना भिक्खू असं म्हटलेलं आहे. बुद्धांप्रमाणे भिक्खू ही चारिका करून लोकांना धम्माचा उपदेश करत असत. चारिका करणे म्हणजे पायी चालणे, भ्रमण करणे, एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणे, त्याला म्हणायचं चारिका करणे. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता. बुद्ध धर्मामध्ये स्त्रियांना सुद्धा भिक्खुणी होता येत होतं पहा. त्यांना भिक्खुणी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णांतील व जातींमधील लोकांना प्रवेश होता. जैन धर्मामध्ये सुद्धा असंच होतं, सर्व वर्णातील लोकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जायचा. तसंच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा, कारण तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस वैदिक जी समाजरचना होती तीच अस्तित्वात होती. आणि वैदिक समाजरचनेमध्ये 4 वर्ण पडलेले होते लोकांचे, कामानुसार विभागणी केलेली होती. परंतु वैदिकोत्तर काळामध्ये कामानुसार विभागणी न होता जन्मानुसार त्यांना ती कर्म मिळत गेली. आणि म्हणून त्या काळी अस्तित्वात असलेल्या त्या 4ही वर्णातील लोकांना, त्या वर्णांतील जातीतील लोकांना बौद्ध धर्मामध्ये प्रवेश होता. माहीत आहे का तुम्हाला? आता जे माहीत नाही ते आपण माहीत करून घेऊया. पहा, अष्टांगिक मार्ग आपल्याला सांगितलं की जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि ती दुःख दूर करण्याचा मार्ग पण आहे, प्रतिपद. त्यासाठी अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे बुद्धांनी. त्यामध्ये अष्टांगिक मार्गामध्ये पहिला आहे 8 मार्ग सांगितलेत. पहिला आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय? तर 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. म्हणजे आपल्याला 4 आर्य सत्य सखोलपणे माहिती आहेत का? तर त्याचं ज्ञान असणं म्हणजे सम्यक दृष्टी. दुसरा आहे सम्यक संकल्प. सम्यक संकल्पामध्ये हिंसा वगैरे तत्वांचा त्याग होय. कशाचीही, कोणत्याही प्राण्याची, मानवाची हिंसा करायची नाही, या तत्वाचा, हिंसा या सारखे जे तत्व आहेत त्यांचा त्याग करायचा, हा दुसरा संकल्प सांगितला. तिसरा आहे सम्यक वाचा. सम्यक वाचा म्हणजे काय? असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे, याला म्हणायचं सम्यक वाचा. चौथा मार्ग आहे अष्टांगिक मार्गातील सम्यक कर्मांत. प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार याच्यापासून दूर राहणे. प्राण्याची हत्या म्हणजे हिंसा, चोरी करायची नाही, आणि स्वैराचार. स्वैराचार म्हणजे काय माहिती का? स्वैर म्हणजे मुक्तपणे वागणं करायचं नाही, नियमामध्ये, संयमामध्ये जीवन जगलं पाहिजे. तर या गोष्टी आपण पाळायच्या. स्वैर म्हणजे मुक्तपणे, आचार म्हणजे वागणं. तुम्हाला कोणी खवळत नाही म्हणून तुम्ही तुमच्याच मालकीचं कसंही जीवन जगलेत तर ते उपयोगाचं नाही. म्हणून स्वातंत्र्य असतं माणसाला, परंतु स्वातंत्र्य वेगळं. स्वातंत्र्य हे संयमाने जगायचं असतं, परंतु स्वैराचार हा वेगळा असतो.
स्वैराचारामध्ये माणूस बेधुंद होऊन जीवन जगतो, तो नियमांचं पालन करत नाही. असं जगणं योग्य नाही, कारण त्यामुळे मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून स्वैराचारापासून दूर राहायचं, त्याला म्हणायचं सम्यक कर्मांत. 5वं जे सांगितलं ते आहे सम्यक आजीव. सम्यक म्हणजे संतुलित, हे आपण मागील व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. सम्यक म्हणजे संतुलित. उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आजकाल हे आपण पाहतो, उपजीविका म्हणजे आपला चरितार्थ चालवण्यासाठी माणसाला पैसा तर मिळवावाच लागतो. मग पैसा जो मिळवायचा तो वाईट मार्गाने मिळवायचा नाही, गैरमार्गाने मिळवायचा नाही, तर तो योग्य त्या मार्गाने मिळवायचा. कष्ट करायचं, काम करायचं, मेहनत करायची आणि पैसा मिळवायचा आणि आपल्या कुटुंबाची गरज भागवायची, आपला चरितार्थ चालवायचा. त्याला म्हणायचं सम्यक आजीव. तुकाराम महाराजांनी सुद्धा एका अभंगात सांगितलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहार करायचा आणि आपलं धन आपण जोडायचं आहे. 6वं जे आहे अष्टांगिक मार्ग ते आहे सम्यक व्यायाम. व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत, उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे व्यायाम. सम्यक व्यायाम, संतुलित व्यायाम करणं. व्यायाम करणं म्हणजे प्रयत्न करणे असा या ठिकाणी अर्थ दिलेला आहे. 7वा अष्टांगिक मार्ग आहे सम्यक स्मृती. मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे. मानवी जीवनामध्ये लोभ असतो पहा प्रत्येकाला, मला ही गोष्ट मिळावी, मला ती गोष्ट मिळावी, सारखं त्याला मनामध्ये विचार येत असतात. त्याच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर त्याला वाटतं मला आणखी मोठी गाडी मिळावी, जास्त किमतीची मिळावी, आणखी आरामशीर मिळावी. कुठल्याही बाबतीत त्याच्याकडे घर असेल, तो राहतो घरामध्ये, तरी त्याला वाटतं मला बंगला असायला पाहिजे, 4-2 नोकर असायला पाहिजेत. ह्या मानवी मनाचे हे लोभ आहेत. मग हे जे लोभ वगैरे विकार आहेत ना, या विकारांना दूर करायचे, त्यासाठी मन एकाग्र करावं लागतं. आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेता आलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये मन दिसत नाही. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकल हाकल फिरी येतं पिकावर, असं हे मन आहे. मग ते मन आपण एकाग्र केलं पाहिजे, ते मन समजून घेतलं पाहिजे, आपलं चित्त समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी सम्यक स्मृती हे 7वा अष्टांगिक मार्ग सांगितलाय. आणि शेवटचा आहे अष्टांगिक मार्ग सम्यक समाधी. चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे, आपलं शरीर समजून घेणे, आपल्या शरीरातील क्रिया समजून घेणे, यासाठी सम्यक समाधी हे 8वं अत्यंत महत्त्वाचं असं अष्टांगिक मार्ग गौतम बुद्धांनी सांगितलेला आहे. यासाठी तुम्ही एक शब्द ऐकला असेल, विपश्यना. विपश्यना नावाचं शिबिर घेतलं जातं. एक नाशिक जवळ इगतपुरी नावाचं ठिकाण आहे आणि त्या इगतपुरी या ठिकाणी विपश्यना नावाचं शिबिर गौतम बुद्धांनी जी 2500 वर्षापूर्वी श्वासावर ध्यान केंद्रित करून करण्याची एक पद्धती सांगितलेली आहे, एक टेक्निक सांगितलं आहे. सत्यनारायण गोयंका नावाचे गौतम बुद्धांचे थोडक्यात त्या विचारांचे प्रवर्तक, त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी विपश्यना नावाचं शिबिर 10 दिवसांसाठी घेतलं जातं. ज्यांना आवश्यकता वाटते, ज्यांना समजून घ्यायचं आहे की विपश्यना काय आहे, खऱ्या अर्थाने विपश्यना हे टेक्निक कसं काम करतं हे समजून घ्यायचं असेल तर त्यांनी जरूर त्या विपश्यना केंद्राला भेट द्यावी. त्या ठिकाणी तुमचं नाव नोंदवावं आणि तो कोर्स करावा. यालाच कारण हे महत्त्वाचं अष्टांगिक मार्गातलं एक महत्त्वाचं ते तत्त्व आहे. सम्यक समाधी हे आपल्याला माहीत असावं आपल्या जीवनामध्ये. आणि त्याला परंपरा 2500 वर्षांची आहे. गौतम बुद्धांनी सांगितलेलं ते टेक्निक आहे. आपल्या भारताच्या शेजारच्या देशामध्ये बर्मा, ब्रह्मदेश नावाचा जो देश आहे, त्या ठिकाणी ते टिकून राहिली होती. ती काही 4 भिक्खूंनी ते पुढे आपल्या शिष्याला देत देत ती पद्धती राहिली होती. आणि तेच गोयंका साहेबांनी ते आत्मसात केलं आणि भारतामध्ये त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे. चला पुढचा मुद्दा समजून घेऊया. उपदेशाचे सार.
गौतम बुद्धांनी जो उपदेश दिला त्याचं सार समजून घेऊया. गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. किती सुंदर विचार दिलाय पहा. मानवी बुद्धी स्वतंत्र आहे. वर्ण वगैरेंच्या आधारे मानली जाणारी विषमता नाकारली. सुरुवातीलाच मी सांगितलं, वर्ण पद्धती ही वैदिक विचारसरणीमध्ये, वैदिक संस्कृतीमध्ये होती आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला भलेही त्यांनी कर्माचा स्वीकार केला, कर्मपद्धतीचा स्वीकार केला, परंतु त्यामध्ये नंतर जन्मानुसार जात ठरायला लागली, जन्मानुसार त्या व्यक्तींना अधिकार मिळायला लागले आणि मग साहजिक सामाजिक विषमता निर्माण झाली. ती विषमता गौतम बुद्धांनी नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही, तर आचरणावरूनच श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. किती सुंदर विचार दिलाय पहा. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणाने चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे. म्हणजे चिमणीचं ते स्वातंत्र्य आहे. ती तिचं घरटं छोटंसं बांधू देत, परंतु त्या ठिकाणी स्वातंत्र्यामुळे ती स्वच्छंदपणाचा अनुभव घेते आणि त्या ठिकाणी ती स्वच्छंदपणाने चिवचिवते, असं गौतम बुद्धांनी सांगितलं. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. तेच वाक्य. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. स्त्रियांना सुद्धा, कारण वैदिक काळामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं होतं. नंतरच्या काळामध्ये स्त्रियांच्या वर्तनावर बंधने निर्माण झाली होती. मग हे सगळं पाहून गौतम बुद्धांनी जो धम्म सांगितला, जो बौद्ध धर्म स्थापन केला, त्यामध्ये त्यांनी स्त्रियांनाही स्वतःची प्रगती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. पहा, यज्ञ हे कर्मकांड आहे असं बुद्धांनी सांगितलंय. हे दोन वेगवेगळे विचार असतात मित्रांनो. वैदिक विचारसरणी मानणारे म्हणतील यज्ञ करणं खूप चांगलं आहे, परंतु बुद्ध म्हणतात यज्ञ हे कर्मकांड आहे, काही उपयोग नाही त्याचा. मग आता तुम्हाला यातून मार्ग काढायचा, सुवर्णमध्य साधायचा, विचार करायचा आहे, चांगलं काय वाईट काय ही तुमचा स्वतःचा मेंदू वापरायचा आहे, तुमची स्वतःची बुद्धी वापरायची आहे. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा म्हणजे काय माहिती आहे का? प्रज्ञा म्हणजे स्वतः घेतलेला अनुभव, स्वतः मिळवलेलं ज्ञान, त्याला म्हणायचं प्रज्ञा. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञा, शील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. पुढे पहा, सर्व प्राणीमात्रांविषयीची करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. कोणत्याही प्राणीमात्राला जीव लावणे, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणे, त्याच्याबद्दल मनामध्ये करुणेचा भाव ठेवणे, हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे, तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. सहिष्णुता म्हणजे सगळ्यांचा स्वीकार करणे, भले बुरे जे काही असेल त्या सर्वांचा स्वीकार करणे, याला सहिष्णुता म्हटलेले आहे. पहा, लोकायत हा पुढचा एक मुद्दा आहे, तर तो आपण नंतर समजून घेणार आहोत. आत्तापर्यंत आपण गौतम बुद्धांचे विचार या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आणि गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील 4 आर्य सत्य, पंचशील, 5 नियम पंचशीलाचे आणि दुःख निवारण करण्याचा अष्टांगिक मार्ग आपल्याला त्यांच्या उपदेशातून सांगितलेला आहे. मित्रांनो, तुमचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुम्ही भाग्यशाली आहात की तुम्ही 6वीत असतानाच गौतम बुद्धांचा उपदेश, त्यांनी दिलेला इतका सुंदर उपदेश तुम्हाला या ठिकाणी पाठामध्ये शिकायला मिळत आहे. माझी आशा आहे की तुम्ही सुद्धा या गोष्टींचा आणखी सखोल अभ्यास कराल, यावर चिंतन कराल, मनन कराल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःचं जीवन, मानवी जीवन मिळालेलं आणखी सुंदर आणि आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न कराल. या ठिकाणी आपण थांबत आहोत.
पाठाचा राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.